नमस्कार. आजच्या भागात जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ ना, जर राधाकिशनचं ते सगळं ड्रीमी वर्ल्ड चाललेला म्हणून ते रील्स दाखवलेले होते. आणि सेकंड थिंग म्हणजे मामा आणि निवेदिताईंचं थोडंसं भांडण होणार आहे. ती तर एक मोठी गोष्ट आहेच, पण आजच्या एपिसोडमध्ये अनिश इतका नीचपणा करणार आहे ना, म्हणजे खरंच त्याच्यासाठी शब्द असे निघतायत ना मला, म्हणजे त्याच्यामुळे भैरवीचा बिझनेस जाऊ शकतो, इतका मोठा तो कांड करणार आहे. बघा आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडतंय आणि कसं कसं घडतंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे राधाकिशनची गाडी आलेली असते. ती गाडी बघून सगळे खूप आश्चर्यचकित होतात. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही काय विसरू नका, आम्ही इथले आता ओनर आहोत, ही पूर्ण बिल्डिंग आमच्या नावावरती आहे, हे बघा तुम्ही पेपर बघू शकता. लगेच सोसायटीवाले सगळे पेपर बघायला लागतात. तेव्हा ते म्हणतात, आता आमच्याजवळ कसली कमी नाही, म्हणून लवकरात लवकर हे सगळी बिल्डिंग आहे ते खाली करायचे. तेव्हा भैरव विचारते, तुमच्याकडे एवढा पैसा कुठून आला? तेव्हा मामा म्हणतात, तुम्ही दरोडा बिरोडा तर टाकला नाही ना? तेव्हा ते म्हणतात, आम्हाला दरोडा टाकायची गरज नाही आहे, आता आम्ही महिन्याला 25,000 रुपये कमवत आहोत, मग आमच्याकडे खूप पैसा आहे. तेव्हा तुम्ही आत्ताच्या आत्ता हे सगळे घर आहेत ना ते खाली करायचे, 48 तास आहेत तुमच्याकडे. तेवढ्यात देसाई त्यांचे पाय धरतात आणि म्हणायला लागतात, नका ना, आम्हाला प्लीज इथून काढू नका, आम्ही कुठे जाऊ, आम्ही तुम्हाला भाडं देऊ. तेव्हा राधा मम्मी एक लात मारतात आणि ती लात डायरेक्टली जाऊन किशामामाला लागते आणि किशामामा झोपेतून उठून जातात. तेव्हा राधा मम्मी म्हणतात, तुम्हाला लात लागली का हो? मी तर काहीतरी वेगळंच स्वप्न बघत होती. जेव्हापासून मला कळलं आहे ना की आपल्याला 25,000 महिन्याला भेटणार आहेत, तेव्हापासून मी तर गगनामध्ये आहे, काय करावं काय सुचतच नाही आहे. खरं म्हटलं तर मी विचार करते, थोडेसे दागिने करेन, मंगळसूत्र, बांगड्या, थोडेसे कानातले, असं सगळं करेल. तेव्हा केशव म्हणतात, नाही नाही, अशी उधळपट्टी मी चालू देणार नाही, पैसे आले तर आपण त्याचा चांगला उपयोग करावा. मी काय बोलतोय, मी एक स्विमिंग पूल ओपन करेन आणि त्याच्यामध्ये अजून काय असेल माहितीये का, दारूवालं स्विमिंग पूल ओपन करेल. तेव्हा ती म्हणते, बरोबर, तुम्ही मूळ पदावरती आल्याशिवाय काय राहणार नाही, हे आठवण ठेवा. ती दारू जर नाकाबिकामध्ये गेली ना तर तुमचं जीवन तिथेच संपणार आहे, म्हणून अशी फालतूची स्वप्न बघू नका, आता झोपा. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, तसं तर नाही, पण आपण पैसे सेव्ह करू. राधा मम्मी पुन्हा स्वप्नामध्ये निघून जातात. तर दुसरीकडे मामा इकडे मुलांना कॉफी शॉपमध्ये घेऊन येतात आणि विचारतात, मुलांना तुम्हाला आईस्क्रीम वगैरे काही हवं आहे का? आपण थोड्या लवकर पोचलो आहोत. तेव्हा ते म्हणतात, नको नको आजोबा, आम्हाला आईस्क्रीम नाही पाहिजे, आम्ही आता आमच्या वर्गामध्ये जातो. कसं आहे, तिथे अजून मुलं आली असतील ना, मग थोड्या त्यांच्याबरोबर गप्पा आणि खेळ करता येईल. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. मुलं लगेच क्लाससाठी तिथून निघून जातात. तेवढ्यात वेटर तिथे येतो आणि मामा त्याला ऑर्डर देतात की कॉफी आणि काहीतरी बिस्किट घेऊन ये. मामा लगेच इकडे निवेदिताताईंच्या टेबलवरती बसतात. तेव्हा ते चिडतात आणि म्हणतात, काय हो, तुम्ही दुसऱ्याच्या टेबलवरती कसं काय बसू शकता? तेव्हा ते म्हणतात, सॉरी चुकून झालं, पण तुमची बॅग कुठे आहे? तेव्हा ती म्हणते, दिसत नाही का, ही बघा, या चेअरवरती माझी बॅग होती. तेव्हा मामा लगेच म्हणतात, ठीक आहे, सॉरी, मी दुसऱ्या टेबलवर जातो. ते लगेच टेबलवरती जातात. तेव्हा निवेदिताताई त्यांच्या जवळ येतात आणि म्हणायला लागतात, तुमच्याकडे खरंच मॅनर्स नाही आहेत का? तुम्ही आता माझी कॉफी आणि बिस्किटही चोरायला लागले का? तेव्हा ते म्हणतात, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का? तेव्हा ते म्हणतात, हो, ही बिस्किट आणि ही कॉफी माझी आहे आणि ती मी ऑर्डर केलेली आहे. मग असं माझी बिस्किट आणि कॉफी चोरलेलं मी काय खपून घेणार नाही, या गोष्टी माझ्या आहेत. तेव्हा मामा डोक्यावरती हात मारतात. तेवढ्यात तिथे वेटर येतो आणि तो म्हणायला लागतो, मॅडम तुमची कॉफी. तेव्हा ते विचारतात, ही कॉफी कोणाची आहे? तेव्हा ते सांगतात, ती तर त्या सरांची कॉफी आहे, तुमची नाही. त्यांना समजतं की काहीतरी गडबड झालेली आहे. तेव्हा ते म्हणत असतात, ठीक आहे. तेव्हा मामा म्हणतात, तुम्ही मला सल्ला दिला होता ना की मला त्या संस्कार क्लासमध्ये जायला पाहिजे, पण खरं तर संस्कार तुम्हाला ची गरज आहे, म्हणजे काही विचारायचं नाही, पाचारायचं नाही, उगाच समोरच्या जे संस्कार काढायचे, हे काही बरोबर वाटलेलं नाही आहे. तेवढ्यात लगेच निवेदिताताई त्यांच्या जवळ येतात आणि म्हणायला लागतात, घ्या तुमची कॉफी, खरंच माझ्याकडून चूक झाली, सॉरी. तेव्हा म्हणतात, बरोबर आहे, माझी कॉफी हिसकावून घेतली, माझी बिस्किटं खाली आणि त्यानंतर मला म्हणताय सॉरी, असं काय होतं का? तेव्हा ते म्हणतात, आता बोलते ना सॉरी, उगाच कशाला परावरून स्वर्ग गाठता, हे काही करायची गरज नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का?
तुम्ही त्या क्लासमध्ये नका जाऊ, तशीही ती क्लास चांगली नाही आहे. तिथे मुलांना वाईट वागायला, वाईट बोलायला शिकवतात, म्हणून तुम्ही नाही गेल्या तर जास्त चांगलं होईल, कारण की तुमच्यासाठीही आणि त्या गोष्टींसाठीही थोडं युजफुलच होणार आहे. तेव्हा निवेदिता ताई चिडतात आणि म्हणू लागतात, माझ्याच क्लासबद्दल मला उलट सुलट बोलतायत, यांना काय वाटलं काय. दुसरीकडे अनिश इकडे बाथरूममध्ये अंघोळ करून बाहेर आलेला असतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो आणि स्वप्ना त्याला म्हणते गुड मॉर्निंग. तेव्हा तो म्हणतो, माझ्या मनासारखं जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत माझी मॉर्निंग काही गुड असणार नाही. तेव्हा ती म्हणते, तुझा मूड खराब आहे का, मग कालसारखं आपण भेटायचं का, म्हणजे जरा बोलूया. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मला काही हरकत नाही आहे. तेवढ्यात ती म्हणायला लागते, तू घरीच आहे, म्हणजे कसं निवांत बोलता येईल. तेव्हा तो म्हणतो, काही हरकत नाही. तेवढ्यात भैरवीचा फोन वाजतो. ते बघता तो म्हणायला लागतो, अरे हिला राजनचा मेसेज आला आहे. तेव्हा स्वप्ना म्हणते, एक काम कर, तो मेसेज आत्ताच्या आत्ता ओपन कर, म्हणजे आपल्याला समजेल की त्यांचं नेमकं घडत तरी काय आहे. त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, संध्याकाळी ऑफिसला ये, आपल्याला एका विषयावरती महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे, या राजनची सवयच आहे, संध्याकाळी मुलींना ऑफिसवरती बोलवतो आणि त्यांच्याबरोबर काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ऑफिसमधला स्टाफ सुद्धा गेलेला असतो. मी तुला काय सांगते, एक काम कर, तो मेसेज सुद्धा डिलीट कर. तेव्हा तो म्हणतो, अरे त्याच्यापेक्षा आपण त्यांचा पाठलाग करू शकतो ना. तेव्हा ती म्हणते, नको नको, तो मेसेज डिलीट कर आणि त्या नंबरला ब्लॉक सुद्धा कर, म्हणजे पुन्हा त्यांचा कॉन्टॅक्टच होणार नाही. अनिश लगेच तिच्या सांगण्यावरून सगळ्या गोष्टी करतो. तेवढ्यात तिथे भैरवी कॉफी घेऊन आलेली असते. अनिश लगेच फोन खाली ठेवतो आणि भैरवी तिच्या कामामध्ये लागलेली असते. तेवढ्यात स्वप्ना विचारते, काय रे, आपण भेटणार आहोत ना. तेव्हा तो म्हणतो, थांब जरा मी बघतो आणि तुला कळवतो. तेवढ्यात तो भैरवीला सांगायला लागतो, भैरवी आपण काल बाहेर गेलो नाही, मग आज आपण बाहेर जायचं का. तेव्हा ती म्हणते, नाही रे अनिश, आज खरंच खूप काम आहे, आज काही जमणार नाही. तेव्हा अनिश म्हणतो, आज मी घरीच आहे, जर तुला जायचं असेल तर मला कळव. दुसरीकडे मामा खूप चिडलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, मला आत्ताच्या आत्ता फॉर्म द्या, मला तुमच्या त्या टीचर विरुद्ध कंप्लेंट करायची आहे. तेव्हा ते म्हणतात, मी पहिलेच सांगितलं आहे ना, 10 दिवस तुम्ही काहीच करू शकत नाही, म्हणून उगाच प्रयत्नही करू नका. तेव्हा ते म्हणतात, ही तर अरेरावी आहे, हे मला चालले नाही, मला माझ्या मुलांचं ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही करू शकता, उद्यापासून मुलांना पाठवू नका, म्हणजे ऍडमिशन कॅन्सल मध्ये जमा होईल. तेव्हा ते म्हणतात, मग मला माझी फीस सुद्धा वापस हवी आहे. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही नियम वाचले नाही का, एकदा घेतलेली फीस वापस मिळणार नाही, म्हणून हे सगळं तर होऊ शकत नाही. खरं म्हटलं तर तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार देण्यामध्ये कमतरता करता, म्हणून तर त्या क्लासमध्ये येतात आणि तिथे सुद्धा तुम्हाला तुमच्या हिशोबानेच गोष्टी चालवायच्या आहेत. हे काही शक्य नाही आहे, मी स्पष्टपणे सांगतोय. तुम्हाला मॅडमला काही भेटता येणार नाही. तेव्हा म्हणतात, ठीक आहे, असं असेल ना तर तुम्ही जरा जास्त सारेरावी करताय, मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जातो आणि तुमची तक्रारच करतो. तेव्हा ते म्हणते, इथेच थांबा, काही हरकत नाही, थोड्या वेळानंतर तुमचं काम सुद्धा होईल. तेव्हा म्हणतात, अच्छा, आत्ता लाईनीवर आले ना, आता काय मी भेटल्याशिवाय काही थांबणार नाही. तेव्हा ते म्हणतात, नाही, तुम्हाला टीचरला भेटता येणार नाही, आमच्या क्लासमधले 5 मुलं म्हणजे पोलिसांचीच मुलं आहेत, मग त्यांच्यामधलं कोणतं ना कोणतं ऑफिसर येईल ना, तुम्हाला तिकडे जाण्याची हेलपाट होऊ नये, म्हणून मी सांगतो तुम्ही इथेच तक्रार करू शकता, काही हरकत नाही. मामांना त्याचा खूप राग आलेला असतो की सगळेच जण इथं जरा जास्त तुटतट नाही का. तर दुसरीकडे इकडे जोरजोरात दाराची बेल वाजत असते. राजन दारावरती येतो आणि जोरजोरात आवाज करायला लागतो, काय आहे, भैरवी कुठे आहे, भैरवी तुझं चाललं तरी काय आहे, मी तुला मेसेज केला होता, भेटायला बोललो होतं, तू माझा कॉलही उचलत नाही, हे कसं वागणं आहे. तेव्हा ती म्हणते, राजन असं काहीच नाही आहे, मला काही कॉल मेसेज आला नाही. तेवढ्यात अनिश इकडे कान करतो आणि नंबर अनब्लॉक करून टाकतो. तेवढ्यात इकडे राजन म्हणतो, हे बघ, मी काही खोटं बोलत नाही, तुझं हे वागणं आहे ना ते मला बिलकुल आवडलं नाही, मी तुला मेसेज केला, तुने मेसेजवर रिप्लाय नाही केला, कॉल तुझा अनरिचेबल येतो, हे काय वागणं बरोबर आहे का. तेव्हा भैरवी म्हणते, पण मी सकाळपासून फोनच्या जवळच आहे, तुझा कोणताही मेसेज किंवा कॉल मला आलेला नाही. तेव्हा राजन म्हणतो, हे बघ, मी तुला किती कॉल ट्राय केले आहेत. तेव्हा भैरवी म्हणायला लागते, काहीतरी ग्लिच असेल, थांब जरा, मी एक काम करते, मी माझा फोन घेऊन येते, तेव्हा तूच एकदा फोन ट्राय कर. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काय हरकत नाही. तेवढ्यात राजन तिला फोन करतो आणि भैरवीचा फोन वाजतो.
तेव्हा राजन अजूनच चिडतो आणि म्हणतो, अच्छा तुझा फोन तर व्यवस्थित चालू आहे, मग प्रॉब्लेम काय होता, तुला माझ्याशी बोलायचं नव्हतं का, आपण बिझनेस करत आहोत आणि तुझं हे अनप्रोफेशनल बिहेवियर मी काही खपून घेणार नाही, हे बघ, आणि मी तुला मेसेज सुद्धा केला होता आणि तू रीड सुद्धा केला आहे, त्याच्यामध्ये दिसतंय. तेव्हा ती म्हणते, नाही रे, मला खरंच असा कोणताच मेसेज आलेला नाही. तेव्हा राजन म्हणतो, तू जे वागली आहेस ना ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे, म्हणजे तू आत्ता अशी वागायला लागली आहे ही तर स्टार्टिंग आहे, पुढे जाऊन तुने माझी डिलिव्हरी जर वेळेवरती दिली नाही तर मला किती तोंडावरती पडण्यासारखं होईल, मी खरंच या सगळ्यातून आता डन झालो आहे. तेव्हा भैरवी म्हणते, एकदा ऐकून तर घे, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे, मी खरंच असं काही वागली नाही. तेव्हा तो म्हणतो, नाही भैरवी, आता माझ्याकडून काही होणार नाही, माझ्या हिशोबाने आता आपल्याला इथेच थांबायला पाहिजे. राजन चिडून तिथून निघून जातो. हे सगळं झाल्यानंतर अनिशला खूप आनंद होत असतो. तर थोड्या वेळानंतर भैरवी सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेवढ्यात तिथे अनिश येतो आणि म्हणायला लागतो, काय झालं भैरवी, तू थोडी टेन्स वाटत आहे, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा ती म्हणते, मी राजनच्या आजच्या वागण्याचा विचार करत आहे, म्हणजे त्याने मला दाखवलं की त्याला माझे कॉल मेसेज त्याने सगळं केलं होतं, पण मला मेसेज कॉल का डिलिव्हर झाले नाही, मला खरंच खूप कन्फ्युजन वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो, आता ते मला सुद्धा माहिती नाही, काहीतरी ग्लिच असेल ग, सोडून टाक, पण आज आपण बाहेर गेलो नाही, आपण उद्या नक्कीच बाहेर जाऊया, म्हणजे कसं तुझा मूड चांगला होईल. तेव्हा भैरवीला आठवण येतं की सकाळी अनिशने माझा फोन घेतला होता. ती लगेच अनिशच्या जवळ जाते आणि म्हणते, अनिश, जेव्हा मी तुला कॉफी द्यायला आली तेव्हा माझा फोन तुझ्या हातामध्ये होता ना. तेव्हा तो म्हणतो, तू काय माझ्यावरती शक खाते का, म्हणजे राजनचा मेसेज आला आणि मी तो डिलीट केला, त्याचा नंबर ब्लॉक सुद्धा केला, म्हणजे आता तू त्या माणसासाठी माझ्यावरती संशय घेणार. हे असंच आहे, मी किती चांगला वागलो ना तरीही तुम्ही येऊन जाऊन माझ्यावरती संशय घेता. जर तुझी इच्छा आहे ना तर मी राजनचे पाय धरून त्याची माफी मागतो, जाऊ दे तुझ्या इच्छेसाठी, पण हे असं होत नाही की मी चुकीचं आहे. तेव्हा भैरवी म्हणते, तू एवढा रागू नको, मला फक्त वाटलं म्हणून मी तुला सांगितलं आणि विचारलं, त्यामध्ये एवढं हायपर होण्यासारखं काहीच नव्हतं, तू जरा जास्त रिॲक्ट झाला आहे म्हणून आता काही तू राग मानून घेऊ नको. अनिश चिडून तिथून निघून जातो. भैरवी थोडी काळजीमध्येच आलेली असते की अनिश एवढा का रिॲक्ट झाला. तर थोड्या वेळानंतर मुलं इकडे त्यांच्या क्लासला जाण्यासाठी खूप एक्साइटेड असतात. तेव्हा मामा म्हणतात, मी तुम्हाला घेऊन जाणार नाही, मला आज ते शक्य नाही आहे. तेव्हा भैरवी सांगते, पण बाबा मला सुद्धा आज खूप कामं आहेत, मला जमणार नाही आहे हो. तेव्हा ते म्हणतात, ते काही असो, पण मी काय त्यांना घेऊन जाणार नाही. तेव्हा ते म्हणतात, प्लीज ना आजोबा, आम्हाला जायचं आहे, आम्हाला तिथे खूप मजा येते. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा समजून घ्या ना, खरंच आजच्या दिवस तुम्ही मॅनेज करा ना, मला खरंच जमणार नाही. आणि मुलं आता तिथे चांगलं चांगलं शिकायला लागले आहेत आणि खरं म्हटलं तर पहिले ते नकार देत होते, पण आता ते चांगल्या प्रकारे शिकतायत ना. तेव्हा ते म्हणतात, काही शिकत बिकत नाहीये हे, तिथे त्यांना दंगा करायला मिळतो. आणि तुला माहितीये का, तिथल्या त्या टीचर, तिथले ते रिसेप्शनिस्ट आहेत ना, सगळे अरेरावी करतात आणि मला त्यांचं वागणंही पटत नाहीये हे. तेव्हा इराईशर म्हणायला लागतात, आजोबा काय आमच्या क्लासमध्ये आले नाही, निविताई खरंच खूप छान आहात आणि आम्हाला खूप शिकवतात, आमच्याकडून प्रार्थना बोलून घेतात. तेव्हा ते म्हणतात, बरोबर आहे, एक प्रार्थना तेवढी चांगली झाली आहे, बाकी अजून तुम्ही काहीच चांगले गुण शिकले नाही. तेव्हा ते म्हणतात, ते आम्ही नंतर शिकू ना, पण आजोबा प्लीज आम्हाला घेऊन चला ना. तेव्हा ते म्हणतात, मी म्हटलो ना, मी जाणार नाही म्हणजे नाही, हे माझं कन्फर्म आहे. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे, जर बाबा तुम्हाला जमणार नसेल तर मी जाते मुलांना घेऊन, कोणी ना कोणी तर जायलाच पाहिजे. त्यानंतर मला आईकडे सुद्धा जायचं आहे. ते लगेच तिथून निघून जातात. पुढील भागात आपण बघणार आहोत, भैरवी मुलांना सोडायला त्या कॅफेमध्ये गेलेली असते. तेवढ्यात तिचा फोनला काही चार्ज नसतो, म्हणून तिला अजून कोणी नाही तर निविताई भेटतात आणि ती त्यांच्याकडून चार्जर मागते. त्या तिला चार्जर देतात. भैरवी चार्ज करण्यासाठी तिथे बसते. तेवढ्यात तिथे काही टपोरी मुलं आलेली असतात. ती लगेच म्हणायला लागतात, ही किती मस्त स्नॅक्स आहे ना. हे बघता त्या मुली थोडा अनकम्फर्टेबल होऊन जातात. भैरवीचंही लक्ष त्यांच्याकडे जातं. तेव्हा ते म्हणतात, याच्यामधली कोणती चांगली आहे, पण मला वाटत नाही या माझ्या टाईपच्या आहेत. तेवढ्यात निवेदिताताई उभ्या आणि म्हणतात, अच्छा मुलांना तुम्ही शिट्टी वाजवली ना, एकदा पुन्हा वाजून दाखवा ना. आणि मग अशी तुम्ही काय म्हटलं त्या पोरींना, त्या स्नॅक्स आहेत का. तेव्हा ते म्हणायला लागतात, तू का माझ्या मध्ये मध्ये करते, आम्ही आमचं बघून घेऊ ना. तेव्हा ती त्यांच्या सनसनीत कानाखाली मारते. हे सगळं भैरवी बघते आणि तिलाही आश्चर्य वाटतं की हे सगळं आहे तरी काय. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता निवेदिताताईंनी तर बरोबर केलं आहे. भैरवीची आणि त्यांची भेट खरंच खूप जबरदस्त झाली आहे. यांच्यामध्ये मैत्री होईल का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.